हे एनर्जीचे पॉवर पॅक असलेले कॅल्शियम, आयर्न आणि प्रोटीनयुक्त ड्रायफ्रूटचे लाडू घरी बनवायलाच हवेत. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर असा हा लाडू आहे. जेवढे ड्रायफ्रूट तुमच्याकडे असतील तर तेवढे सगळे असे गरम करून घ्यायचे. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडेसे असे भाजून घ्यायचे. थोडंसं तूप घ्यायचं, त्याच्यामध्ये खजूर आहेत ते भाजून घ्यायचे. खजुराच्या बिया काढून मग ते भाजून घ्यायचे. पावसाळ्यात खजूर लवकर खराब होतात त्यामुळे ते चांगले भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर डिंक घ्यायचा, तो तुपामध्ये तळून घ्यायचा आहे. थोडा थोडा करून तळून घ्यायचा म्हणजे तो चांगला व्यवस्थित फुलतो. सगळा डिंक असा तळून घ्यायचा आहे. हे सगळं व्यवस्थित गार करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं. आधी काजू, बदाम, अक्रोड आहे ते बारीक करायचं. त्याच्यानंतर जो डिंक तळून घेतलेला तर तो बारीक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग खजूर वाटून घ्यायचं आहे. आणि खजुरामुळे याच्यामध्ये साखर किंवा गूळ घालायची गरज लागत नाही, त्यामुळे हे लाडू अजूनच पौष्टिक होतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. आता अजून याला पौष्टिक बनवण्यासाठी मी याच्यामध्ये मगजबी टाकणार आहे. मगजबी सुद्धा व्यवस्थित रोस्ट करून घेतलेले आहे आणि त्याच्यामुळे ते लाडू दिसायला पण छान दिसतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा. अजून याचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये खसखस किंवा तीळ सुद्धा घालू शकता. आता याचे छोटे छोटे लाडू बनवायचे. आता नेहमीचे जे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू असतात तर तेवढे मोठे नाही बनवायचे, असे छोटे छोटे बॉल बनवायचे. कारण हा एवढाच एक छोटासा लाडू पुरेसा आहे सकाळी एक खाल्ल्यानंतर. चला, रेसिपी आवडली असेल तर आपल्या मैत्रिणीला सुद्धा जरूर शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा.